नमस्कार मंडळी, आज आपण बनवतोय बटर शंकरपाळे। बटर शंकरपाळे बनवण्यासाठी आपल्याला जे साहित्य लागणार आहे त्या साहित्यामध्ये सर्वात मेन तर बटर आहेच, पण आपल्याला लागणार आहे अर्धा वाटी रवा, 1 चमचा ओवा, 1 चमचा जिरे, थोडी काळी मिरी पावडर आपण वापरतो इथे तिखटपणा येण्यासाठी। बटर लागणार आहे, अर्धा वाटी बटर इथे आपण घेतलेला आहे। 1 वाटी मैदा मी दाखवलाय, पण आपल्याला 4 वाटी मैदा इथे लागणार आहे आणि 2 ते 3 चमचे दही आपल्याला वापरायचं आहे। तर सुरुवात करूयात शंकरपाळे बनवण्यासाठी। सर्वात आधी एका थाळीमध्ये आपण मैदा जो आहे तो चाळून घेतोय। मैदा चाळून झाल्यावर त्यामध्ये आपण थोडं मीठ ॲड करणार आहोत। चवीप्रमाणे मीठ ॲड करायचं आहे आपल्याला। मीठ ॲड करून झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये रवा मिक्स करतोय। रवा मिक्स केल्यानंतर यामध्ये आपण ओवा, 1 चमचा ओवा, 1 चमचा जिरे, थोडी काळी मिरी पावडर तिखटपणा येण्यासाठी वापरतोय आपण, आणि आता बटर गरम करून घेतोय आपण, छानपैकी कडकडीत करून घेतोय आणि बटर आपण ह्या पिठामध्ये ॲड करणार आहोत। बघू शकता। तर बटर आपण पिठामध्ये ॲड केल्यानंतर त्याचा गोळा आपल्याला असं बनवून घ्यायचा आहे आणि हा गोळा जो आहे तो छान मऊ होतो, तो आपल्याला 15 ते 20 मिनिटं रेस्टिंगला ठेवायचा आहे। आता ह्याच्या आपण शंकरपाळ्या बनवल्यात, तर बघू शकता मी अशी पोळी लाटून घेतली आहे। मी 4 पदरी पोळी बनवलेली आहे। 4 पदरी पोळी बनवल्यानंतर तुम्हाला आवडतात त्या साइजच्या शंकरपाळ्या बनवू शकता। सो मी ह्या पद्धतीने शंकरपाळ्या सगळे बनवून घेते। तर बघू शकता मी अशा बनवल्यात ह्या शंकरपाळ्या। आता तेल गरम करून घेतलेलं आहे आणि मी आता ह्या छानपैकी तेलावर गोल्डन फ्राय होईपर्यंत सोनेरी रंगावर मी तळून घेणार आहे। तर अशा आपल्या गोल्डन फ्राय होईपर्यंत शंकरपाळ्या आपण तळून घ्यायच्या।